संगीत कधीकधी खूपच अनपेक्षित प्रवास करतं. आज आपण अशाच एका गाण्याची गोष्ट पाहणार आहोत. एक गाणं जे बनलं बहिरीनमध्ये, वापरलं गेलं एका बॉलिवूड सिनेमात आणि त्याने अक्षरशः संपूर्ण भारताला वेड लावलं. गोष्ट आहे डिसेंबर 2024ची. एक बॉलिवूड चित्रपट रिलीज झाला आणि त्यातून एका कलाकाराला एका रात्रीत स्टार बनवून टाकलं. आता बॉलिवूडमध्ये असं होणं काही नवीन नाही, पण यावेळी गोष्ट जरा वेगळी होती. कारण हा जो स्टार होता तो त्या सिनेमातला हिरो नव्हता, विलेनही नव्हता. तो होता एक संगीतकार. आणि गंमत म्हणजे त्याला स्वतःलाच माहीत नव्हतं की त्याचं एक गाणं भारतामध्ये एवढा मोठा धुमाकूळ घालतंय. ही कहाणी आहे त्याच अनपेक्षित स्टारची. चला तर मग या कथेच्या एकदम मुळाशी जाऊया. तर सगळ्यात आधी बघूया की तो नेमका क्षण होता तरी कोणता, जेव्हा एका अरबी रॅप गाण्याने संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं. तर हे सगळं सुरू झालं धुरंधर नावाच्या एका स्पाय थ्रिलर सिनेमातून. सिनेमातला विलन रेहमान डकैत, ज्याची भूमिका केली आहे अक्षय खन्नाने, त्याची एक जबरदस्त एंट्री होती. आणि त्या सीनच्या बॅकग्राऊंडला वाजत होता एक भन्नाट अरबी रॅप गाणं, फासला. आणि त्याचा परिणाम सोशल मीडियावर जणू काही बॉम्बच फुटला. मीडियामध्ये तर असं म्हटलं गेलं की तो सीन आणि ते गाणं इतकं परफेक्ट होतं की ते त्या सिनेमाची एक अनपेक्षित ओळख बनून गेलं. ज्यांनी सिनेमा पाहिला नव्हता ते सुद्धा या गाण्याबद्दलच बोलत होते. पण प्रश्न हा आहे की हे गाणं आलं कुठून आणि ते बनवणारा कलाकार होता तरी कोण?